महाराज की जय। जय शिवराय मित्रांनो, आपण आज घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ आणि आपण आज एक नवीन गडाची सफारी करणार आहोत। आपण आज आलेलो आहे किल्ले हरिश्चंद्रगड, जो की नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवरती स्थित आहे आणि आपण आता हरिश्चंद्रगडाची चढाई करणार आहोत। गडावर थोडस पुढे चालत आलं तर आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आपले दोन मित्र भेटले। एक सौरभ सर आणि दुसरे मनोज सर। हे सौरभ सर अत्यंत कॉमेडियन, जसे जॉनी लिव्हर हिंदी पिक्चर मध्ये ज्या पद्धतीने कॉमेडी करतात त्या पद्धतीने सौरभ सर कॉमेडी करतात। आणि आमचे दुसरे मित्र मनोज सर आणि आमचे मित्र विटाळगावचे कल्याण सर आणि संतोष सर आणि कॅमेरामन संदीप सर। आपण थोडस हरिश्चंद्रगडाच्या कमानीपासून सुरुवात केल्यानंतर आपण थोडस एक 5 ते 10 मिनिटं वरती चालल्यानंतर सुंदरस असं घनदाट जंगल लागतं। आणि आज स्वातंत्र्य दिन असल्यामुळे सर्व महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व नागरिकांना आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आणि आपण आता पुढचा ट्रॅक चालू करणार आहोत। घनदाट जंगलातनं प्रवास केल्यानंतर थोडस जर समोर आलं तर आपल्याला लागतो तो गडाचा थोडासा पायथ्याचा घाटमाथा। आणि घाटमाथ्यापासून आपण बघू शकता की आपल्याला किल्ले हरिश्चंद्रगड हा स्पष्टपणे दिसतोय। तुम्ही पाठीमागे बघू शकता। घाटमाथ्यावरनं हरिश्चंद्रगड हा आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि हरिश्चंद्रगडाच्या अपोजिट साईडला जर बघितलं सुंदर जसं आपल्याला वॉटरफॉल समोर दिसतोय। आज भारताचा स्वातंत्र्य दिन असल्यामुळे आज गडावरती मोठ्या प्रमाणावरती गर्दी दिसते। आणि आज ढगाळ वातावरण असल्यामुळे पूर्ण गड हा ढगांनी विडले गेलेला आहे। अधूनमधून आपल्याला गडाचं दर्शन होत असतं। आणि या नयनरम्य वातावरणामध्ये आपण जर बघितलं तर गडाच्या अवतीभोवती सुंदरसे असे छोटे मोठे वॉटरफॉल तयार झालेले आहे। आणि आपण आता पुढच्या दिशेने गडाच्या प्रवास करणार आहोत। गडावरती थोडंसं एक 10 मिनिटं चालत आल्यानंतर आपण घनदाट जंगलातनं वरती गडाकडे प्रवेश करत असतो। आणि वाटेमध्ये आपल्याला समोर बघू शकता की अतिशय कठीण हा चढण्याचा मार्ग लागला। आणि त्याच्या समोर जर बघितलं तर आपल्या समोर लोखंडी शिड्याचं पायरी मार्ग हे प्रशासनाने बनवलेलं आहे। आणि आपण आता त्या पायरी मार्गातनं वरती गडावरती प्रवेश करणार आहोत। संजय सर दोस्त घेऊन जा किती पण आलो
गडाच्या मध्यभागी आल्यानंतर आपल्याला आजूबाजूचा परिसर हा नयन रम्य झालेला आपल्याला धुक्यामध्ये आपण पाहू शकतो. पाठीमागं पूर्ण गड हा धुक्यामध्ये आपल्याला आहे. आपण पाठीमागं दाखवलं संपूर्ण गड हा धुक्याने वेढला गेला असल्यामुळे आणि आपण गडाच्या मध्यभागी आल्यामुळे आपण स्पष्ट दिसतो की आपल्याला हरिश्चंद्र गडाचा हा स्पष्टपणे आपल्याला समोर गड दिसतो. आणि आपण समोरच्या दिशेने प्रवास करतो. चला. वीडियो बना रहे हैं क्या भैया? गडावरती आल्यानंतर ना आपल्याला समोरापासून सुंदर असं वॉटरफॉल हे दृश्य जर बघितलं आपण तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड एक किल्ल्याची आपल्या राजधानी आपल्याला दिसून येतो. गडाच्या पुढच्या दिशेने प्रवास करतो. मोबाईल कोण नाही दादा? गडावरती चालत आल्यानंतर समोर जर आपण बघितलं तर आपल्याला आधी प्रत्येकाचा कोकण गाडी दिसते. आपल्याला दिवस वॉटरफॉल म्हणतो ते आपल्याला गडाच्या पलीकडे दिसते. आता लेवल रस्त्यातून वॉटरफॉल आहे ते आपल्याला सुंदर असं नयन दृश्य आपल्याला गडाच्या मध्यभागी गेल्यानंतर आपल्याला दिसतंय. आपण दिसून स्वच्छतेने दाखवू आणि ते झाल्यानंतर आपण समोर गडाच्या पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. समोर आल्यानंतर आपल्याला सुंदर असं वाटतं बघू शकतो. ये क्यों थांब ये इधर मध्ये सुंदर असं वातावरण आज आपल्याला नाही थांब त्या वातावरणात आनंद इकडून चला ना. नियमनीय दृष्टी आपल्याला या वॉटरफॉलच्या माध्यमातून गडाच्या पायथ्याच्या आणि गडाच्या मध्ये बघितल्यानंतर आपल्याला
सुरुवात करणार आहोत. वाटरला बघितलं आपल्या समुद्राला जर आपल्याला गडाच्या आणि जर आपण बघितलं तर गडावरून उतरून पावसाळी वाटर वॉटरफॉल अंतराचा आहे. आपण समोर बघू शकता भागावर या वाटरफॉल झालेला आहे. आज 15 मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि आपण थोडंसं वॉटरफॉल आणखी समोर चालल्यानंतर आपल्याला गडाचं असं सुंदर असे दृश्य आपल्याला गडावरती आल्यानंतर दिसते. समोर बघू शकता की जो वॉटरफॉलचा उगम झालेला आहे तो आपल्याला एकदम स्पष्टपणे दिसतो. आपण त्याच्यानंतर बघितल्यानंतर आपण समोर गडावरती जाणार आहोत. आपण सांगू शकता की जर कदाचित मोठ्या प्रमाणावरती जर गडावरती पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणावरती वॉटरफॉलला जर पाणी आलं तर प्रशासनाच्या वतीनं व महाराष्ट्र वन विभागाच्या वतीनं हा लोखंडी पूल आपल्याला बांधलेला दिसतोय आणि आपण आता त्या पुलावरनं गडाकडे प्रवास करणार आहोत. पोहोचतो त्या पोहोचल्यानंतर समोर आपल्याला दिसतंय सुंदर असं पाण्याचं पूल जे की प्राचीन काळामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असावा. आणि त्याच्यासमोर जर बघितलं तर आपल्याला एक भग्नावस्थेमध्ये पडलेलं मंदिर दिसतं आणि त्या मंदिरामध्ये जर बघितलं आपण तर भगवान शंकराची महादेवाची पिंड दिसते. पिंड पण आज पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेमध्ये दिसते आणि त्याच्या बाहेर जर बघितलं तर एक नंदी दिसतं आपल्याला, त्यांची पूर्णपणे नासधूस झालेली आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जी गडावरची परिस्थिती आहे आपण ती आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आणि आपण आता पुढे समाधी बघणार आहोत. समोर जर बघितलं तर आपल्याला आपण महादेवाच्या शंकराची पिंड बघितलेली आहे आणि त्या शंकराच्या पिंडीच्या समोर जर बघितलं आपण तर आपल्याला इथे ठिकाणी 1 2 3 4 या अशा गडावरती संपूर्णपणे भग्न अवस्थेमध्ये पडलेल्या आपल्याला समाध्या दिसतात आणि आपण समाध्यांचे दर्शन घेतल्यानंतर आपण समोर उर्वरित गडाकडे प्रवेश करणार आहोत. काढून आपण झेंडावंदन केलेलं आहे. गडावरती आपण भगवान शंकराच्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आपण गडावरती विविध अशा समाध्या बघितल्या. त्या कोणाच्या समाध्या आहे त्या समाध्या अपरिचित आहे, त्याचा आणखी शोध लागलेला नाही. त्याच्यानंतर आपण पुढं जर चालत असताना आमचे जॉनी लिव्हर उर्फ सौरभ दादा यांची दरड कोसळल्यामुळे बराचसा डोंगराचा भाग खचल्या गेल्यामुळे सध्या वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला. त्यानंतर समोर आपण गडाला तर आज 15 ऑगस्ट असल्यामुळे आम्ही शासकीय कार्यालयात जाऊ शकलो नाही. आज सुट्टी असल्यामुळे आम्ही डायरेक्ट गडावरती आलो आणि झेंडावंदनला मानवंदना दिली आणि मानवंदना दिल्यानंतर आपण समोर भगवान शंकराचं जे मंदिर आहे आपण ते मंदिर बघणार आहोत.
च्या अवतीभोवती जर बघितलं आपण तर छोटेसे असे मंदिर आपल्याला दिसले. आपण समोर बघू शकतो की भगवान शंकराची पिंड आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि मंदिराची पूर्णपणे आपल्याला पडझड झालेली दिसते. आणि समोरचा परिसर जर बघितला तर आपल्याला मंदिराचं बांधकाम प्राचीन आणि दगडामध्ये दिसतं आपल्याला. आणि आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करून दर्शन घेणार. चला. चला पटपट चला, पटपट चला. पाया पडायला बघतो. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या डाव्या साईडला जर बघितलं तर आपल्याला सुंदरसं असं एक छोटंसं मंदिर दिसतंय. आणि त्या मंदिराच्या उजव्या साईडला जर आपल्याला तिकडे 2-3 मंदिरं आपल्याला तिथे दिसते. आणि मंदिरामध्ये येत असताना जर मंदिराच्या बाहेर बघितलं तर पूर्णपणे नंदीची पिंड ही तुटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसते. आणि आपण नंदीचं दर्शन घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमदर्शी आपण भगवान शंकराच्या पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून दर्शन घेणार आहोत. भगवान शंकराच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर जर मंदिराच्या बाहेर गेलं तर आपल्याला सुंदर अशा कोरीव लेण्या दिसते. आपल्याला आपण यासमोर बघू शकतो. आज पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेमध्ये या लेण्या पण दिसत आहे. आणि त्याच्या समोर जर बघितलं तर डाव्या साईडला ती पण मूर्ती ही पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेमध्ये दिसते. आणि मंदिराच्या दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला समोर नंदी देवताचं मूर्ती दिसते. ती पण आज पूर्णपणे तुटलेली दिसते. आपण बघू शकतो. पूर्णपणे नंदी देवाच्या मूर्तीचा जो भाग आहे आज तुटलेला आपल्याला दिसतोय. पूर्वीच्या काळामध्ये जे होन हवन केले जात असायचे त्या होन हवनासाठी मध्ये तुम्हाला होन हवनाची जागा दिसते. आणि सुंदर तसा मंदिराच्या गाभाऱ्याच्या पाठीमाग साईडला जर दिसला आपल्याला तर हा सभामंडप आपल्याला दिसतोय. आणि आपण मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण जो मंदिराचा आजूबाजू परिसर आहे आपण तो परिसर बघणार आहोत. मंदिराचं दर्शन आपण जर आजूबाजूला जर बघितलं तर मंदिराची अवतीभोवती छोटे मोठे अनेक पुरातनकालीन मंदिर आपल्याला दिसतात. त्यापैकी मंदिरापैकी आपण तर आपल्याला समोर मंदिर दिसते. आणि मंदिराची बाजू भगवान शंकराची पिंड ही स्पष्टपणे आपल्याला दिसते. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य जर म्हटलं हा जो पूर्ण आपल्याला सभामंडप दिसतो या सभामंडपाच्या खाली जर बघितलं तर पूर्णपणे पाण्याची टाकी ही भरलेली आहे. आपण ही समोर बघू शकतो दृश्यामध्ये. आपण आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवू इच्छितो की समोर जी आहे टाकी ही पूर्णपणे सभामंडपाच्या खाली आहे आणि ती पूर्णपणे भरलेली आहे. आणि आपण एकंदरीत जर आपण आता गडाचा पुढचा भाग पाहणार
देखील खांब पूर्णपणे तुटलेले आहे. तरी पण 350-400 वर्षानंतर जर आपल्या मंदिरात आभाराचा जो भाग बघितला तर आज पूर्णपणे स्थितीमध्ये डवळ्याने उभा आहे. आणि त्याच्या समोर जर बघितलं तर आपल्याला की जो वॉटरफॉल आहे किंवा जी खाली गावात गेल्यानंतर ज्यांना नदी लागतात त्या नदीचं जो परिसर आहे तर तो बघितल्यानंतर आपण इतर गाड्याची आता भ्रमंती करणार आहोत. दर्शन घेतल्यानंतर ना आपण जर मंदिराच्या उजव्या साईडला जर आलो तर आपल्याला सुंदर प्रत्येक मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती आपल्याला इथे आढळून येते. आणि त्या मूर्त्यांच्या समोर जर बघितलं तर सुंदर जसं आपल्याला पाण्याचं कुंड दिसतं. पूर्वीच्या काळामध्ये त्याचा पिण्याच्या वापरासाठी उपयोग केला जात असावा किंवा गडावरती जे सैनिक जायचे त्यांच्या निवारा असायचा तेव्हा पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असावा असं आपल्याला याच्यात हे निदर्शनामध्ये दिसून येतं. आणि आपण दर्शन घेतल्यानंतर आपण आता गडाचा पुढचा भाग बघू. गडाचं आपण इतर भागाचं दर्शन घेतल्यानंतर गडाच्या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आपण जेव्हा कोकणकड्याकडे जात असतो तर आपल्याला वाटेमध्ये लागतं ते श्री गणेशाचं मंदिर. आपण ते समोर बघू शकतो की अनेक वर्षापासून या मंदिराची बांधकाम आपल्याला दिसते. आणि हे सुंदरचं असं मंदिर बघून मन असं प्रसन्न झालं. आणि मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना विनंती करतो की हरिश्चंद्रगडावरती पावसाचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हा सतत पाऊस चालू असतो. आणि सतत पाऊस चालू असल्यामुळे गडावरती पाये सरकण्याची शक्यता खूप असते. अनेक गोष्टी आमच्या निदर्शनात झाल्या आणि बरेचसे शुभेच्छा गडावरती करून जखमी झाले ते आपल्याला दिसेल. त्यासाठी आपण एक सावधगिरी म्हणून थोडेसे पावलं व्यवस्थित टाकायचं आणि सांभाळून गडावरती गड बघायचं आहे. आणि आपण गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता समोर गडाच्या पुढच्या दिशेने बघणार आहोत. भगवान गणपतीचं मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गडावरती आपण जर विविध ठिकाणी जर बघितलं तर गडावरती अनेक छोटे मोठे तलाव आपल्याला आढळून येतात. आणि ते पूर्वीच्या काळामध्ये जे गडावरती सैनिक राहायचे त्या सैनिकाच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था म्हणून त्या टाक्यांचा उपयोग त्या काळात केला जात असतो. त्याचं एक प्रत्यक्ष आपण जर समोर बघू शकतो आपल्याला सुंदर जसं हे पाण्याचं टाक्यात आपल्याला दिसून येतं. गडावरती आज जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती जे राजवाडे किंवा सैनिकांचे राहण्याचे ठिकाण आहे ते पूर्णपणे आपल्याला उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येतात. त्याचे काही अवशेष आपण समोर बघू शकता. गडावरती काही भाग बघितल्यानंतर ठराविकच अशा ज्या इमारती आहेत तिथे आज पूर्णपणे बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये आढळून येतात. त्यापैकी जर म्हटलं तर जे मंदिर आहेत फक्त मंदिरच आहे गडावरती पूर्णपणे 90% सुरक्षित दिसतात. आणि इतर जो गडांचा भाग आहे तो पूर्णपणे आपल्याला पडलेला आढळून दिसतो. आणि आपण आता गडाचा पुढचा भाग बघणार आहोत. च्या मार्गाने जात असताना म्हणजे आपल्याला वाटेमध्ये असे पडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला हे मंदिर दिसतात. तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि भारतातील तमाम शिवभक्तांना दाखवू इच्छितो की आज जर गडावरती परिस्थिती बघितली तर बरेचसे असे मंदिर आहे की ते पूर्णपणे पडलेल्या अवस्थेमध्ये दिसते. आणि मध्ये मूर्ती जर बघितली तर ती पूर्णपणे ही मंदिर आपल्याला तुटलेली दिसते. आणि आपण आता
कोकण कड्याकडे हरिश्चंद्रगडावरती जात असताना कोकण कड्याच्या रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे छोटे मोठे जे वॉटरफॉल आहे आपल्याला ते लागतात. आपण बघू शकता की सुंदर असा वरतून जो वॉटरफॉल उगम पावतो त्या वॉटरफॉलचं रूपांतर खाली नदीमध्ये होतं आणि गडावरती पूर्णपणे धुक्याची चादर चढलेली आहे. आणि गडावरचं आजचं वातावरण जर म्हटलं तर एकदम असं नयनमय दृश्य जे आहे ते आपल्याला गडावरती दिसते. आणि आपण त्या वॉटरफॉलमधून प्रवास करून कोकण कड्याकडे जाणार आहोत. कोकण कड्यावरती आल्यानंतर ना जो हरिश्चंद्रगडाचा जो प्रामुख्याने जो मुख्य भाग आहे तो म्हणजे कोकण कडा. आणि कोकण कड्याचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर आज पूर्णपणे धुक्याने वेढलं गेलेलं आहे. आपण समोर ते दृश्य बघू शकता की जे पृथ्वीवरचं जे स्वर्ग म्हणतो आपण ते आपल्याला आज हरिश्चंद्रगडावरती बघायला मिळालं. आणि आपण काही इतिहासामध्ये नोंद आलेली आहे. कोकण कड्याचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर कुठलीही एखादी हलकी वस्तू जर पलीकडे जर फेकली दरीमध्ये कोकण कड्यामध्ये तर ती रिटर्न येते. आपण त्याचं एक प्रत्यक्ष बघूया. हे आपण गवताच्या काड्या घेतलेल्या आहे आणि आपण त्या फेकून बघणार आहोत. त्या वापस येते बघू शकता. आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं आपण फेकलं त्याच पद्धतीनं त्या काड्या वापस येतात. म्हणजे याला रिव्हर्स वॉटरफॉल म्हणतात. म्हणजे जर एक प्रामुख्याने जर आपण बघितलं तर गडाची उंच आहे आणि जो तिकडनं जो वारा वाहत असतो तो वारा वाहत येऊन गडाला अडतो. त्यामुळे तिथे एक गुणधर्म तयार होतं आणि जे गुरुत्वाकर्षण जे बल असतं ते गुरुत्वाकर्षण बल हे कोकण कड्यावरती काम करत नसतं. हे बघू शकता आपण. तुम्हाला पुन्हा एकदा आपण या गवत घ्या. हे बघा या गवताचे काड्या आहे आणि आपण या फेकून दाखवतो तुम्हाला कोकण कड्यामध्ये. जर बघितलं तर ज्या पद्धतीने फेकलं तसंच ते रिटर्न येतं. आणि सुंदर जसं जे दृश्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जो हरिश्चंद्रगड हा एक महत्त्वाचा दुवा होता किंवा महत्त्वाचा मानला जात असायचा. त्या गडावरती आपण आज आलेलो आहे आणि आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना व तमाम शिवभक्तांना महाराष्ट्रातील आणि भारतातील जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांचा जो गड किल्ल्यांमध्ये प्राण होता तो गडावरती आपण म्हणजे हरिश्चंद्रगडावरती आलो. आणि आपण कोकण कड्याचा अनुभव हा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण समोर बघू शकता की धुका असल्यामुळे कोकण कड्याचा भाग हा स्पष्टपणे दिसत नाही आहे. आपण समोर बघू शकता. कट कर तुमची एकंदरीत जर आपण हरिश्चंद्रगडाचा जर विचार केला, हरिश्चंद्रगड हा नाशिक जिल्हा आणि नगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरती भागावरती हा किल्ला वसलेला आहे. आणि प्रामुख्याने या गडाचा पूर्वी वापर हा जे दळणवळणाचं साधन असायचं त्या दळणवळण साधनावरती देखरेख करण्यासाठी या गडाचा मोठा वाटा या गडाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये होता. जर आपण एकंदरीत जर गडाचा विचार केला तर गडावरती येत असताना सुरुवातीला आपण जर बघितलं तर गडाला साधारणपणे 2 ते 2.5 तास हे पायी चालत येण्यासाठी लागतात. आणि गडाचा जो चढण्याचा मार्ग आहे काही ठिकाणी सरळ आणि सोपा मार्ग असून काही ठिकाणची चढाई ही अतिशय कठीण आहे. आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गडावरती भरपूर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाऊस आढळून येतोय. आणि पावसामुळे बराचसा जो गडाचा भाग आहे आपल्याला तो आपल्या प्रेक्षकांना दाखवता नाही आला. पण आपण जे भाग आहे किल्ल्यांची हरिश्चंद्रगडाचा जो भाग आहे आपण बऱ्यापैकी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना आणि सर्व शिवभक्तांना दाखवण्याचा प्रयत्न केला.
त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर गडावरती येत असताना सुरुवातीला लागतो तो गडाची कमान, आणि कमान लागल्यानंतर जसं जसं आपण समोर गडावरती चालत होतो तर मध्यंतरी आपल्याला गडावरतून जी वाहणारे वॉटरफॉल असतात ते आपले मन असतं ते वेधून घेतलं जातं आणि ते मन आपलं वॉटरफॉल लक्ष वेधून घेत असतात. त्यानंतरनं पुन्हा जसं जसं पुढं आलो तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जी दुसरी राजधानी होती किल्ले रायगड, त्या किल्ले रायगडासारखा व्ह्यूज आपल्याला हरिश्चंद्र गडावरती गडाच्या मध्यभागी चालत आले असताना आपल्याला तो दिसतो. त्यानंतरनं चालत असताना जर बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वॉटरफॉलचं दृश्य हे गडावरती चालत असताना दिसतंय. अनेक ठिकाणी छोटे मोठे तलाव आणि छोटे मोठे वॉटरफॉल हे आपल्याला गडावरती चालत असताना दिसत असतात. त्यानंतर प्रामुख्याने जसं जसं आपण पुढे आलो तर प्रशासनाच्या वतीने गडावरती अनेक ठिकाणी बॅरिकेड केलेलं आहे. आणि जसं आपण गडावरती पोहोचतो, गडावरती पोहोचल्यानंतरनं आपल्याला काही ठिकाणी पिण्याचे पाण्याचे तलाव हे प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. पूर्वीच्या काळामध्ये जे गडावरती सैनिक राहायचे ते सैनिक त्या पिण्याच्या पाण्याचा वापर त्या टाकीतनं करत असायचे. त्यानंतरनं समोर जर आलं तर आपल्याला काही ठिकाणी एक 5 ते 6 अशा पडलेल्या भग्न अवस्थेमध्ये आपल्याला समाध्या दिसून आल्या. आपण जर समाध्या बघितल्यानंतर समाधीच्या नंतर जर बघितलं तर आज 15 ऑगस्ट असल्यामुळे गडावरती ध्वजारोहण झालेलं आपल्याला आढळून आलंय. हरिश्चंद्र गडावरती ध्वजारोहणाला आपण मानवंदना दिल्यानंतर आपण समोर जर आलं तर आपल्याला लागतं ते भगवान शंकराचं महादेवाचं पिंडीचं मंदिराचं जर वैशिष्ट्य जर बघितलं आपण तर मंदिर हे प्राचीन मंदिर असून मंदिराचं बांधकाम हे आज पण 350 वर्षानंतर सुद्धा डौलानं मंदिर उभं आहे. जेणेकरून की आज गडावरती खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस आहे. ऊन असू द्या, पाऊस असू द्या किंवा वारा असू द्या, या तिन्ही ऋतूंना न जुमानता आज पण मंदिर सुस्थितीमध्ये आपल्याला आढळून येते. आणि मंदिराचा जो आजूबाजूचा जो परिसर आहे तो जर आपण बघितला तर तो पूर्णपणे पडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जर आपण जर बघितलं तर मंदिराच्या समोर एक पूर्वीच्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याचा जो टँक असायचा तो टँक आपल्याला मंदिराच्या समोर दिसतो. आणि मंदिराच्या उजव्या बाजूला जर बघितलं आपण तर सुंदरसं अशी छोटे छोटे मंदिरं आणि एक मोठं कुंड पाण्याचा तिथं आपल्याला आढळून आला. त्याच्यानंतर जर आपण मंदिराच्या डाव्या बाजूला जर गेलो जिथनं त्यांना वॉटरफॉलचा उगम होतो त्याच्या थोडंसं खाली जर गेलं तर सुंदरच अशी गुफेमध्ये आपल्याला तिथे एक भगवान शंकराची पिंड दिसते. आणि मध्ये दर्शन घेण्यासाठी जात असताना कमीत कमी आपण एक 6 ते 7 फूट पाणी त्या मंदिरामध्ये आहे. आणि 7 फुटाच्या पाण्यामध्ये आपल्याला भगवान शंकराची पिंड जी आहे आपल्याला ती तिथे मन प्रसन्न करून घेते आणि आपलं लक्ष वेधून घेते. आपण एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना आपण त्या मंदिराचं दर्शन घडवलं. आणि त्या पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर आपण जर वरच्या भागाला जर आलो तर गडावरती आपल्याला अनेक ठिकाणी जे सैनिकांचे राते राजवाडे होते किंवा राते घर होतं ते पूर्णपणे पडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला आजच्या स्थितीमध्ये ते दिसून आले. आणि त्या वाड्यांच्या बाजूला जर आपण जर बघितलं तर श्री गणेशाची मूर्ती आपल्या आणि मंदिर आपल्याला गडावरती आढळून आलं. आणि त्यानंतर आपण बालेकिल्ल्याकडे जाणार होतो, पण आज मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्यामुळे बालेकिल्ला हा आज बंद ठेवण्यात आलेला आहे. याचा कदाचित जर आपण नंतर जर आलो तर आपण आपल्या प्रेक्षकांना बालेकिल्ला 100% दाखवण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर जर आपण भगवान गणेशाच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर जसं जसं आपण कोकण कड्याच्या भागाकडे येत असतो की सुंदर जसं घनदाट जंगलातनं आपण प्रवास करत असतो. आणि त्या घनदाट जंगलातनं प्रवास करत असताना आपल्याला छोटे मोठे मंदिरं आपल्याला गडावरती आढळून आले. त्यानंतर जर बघितलं तर ठिकठिकाणी छोट्या मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या कोकण कड्याकडे जात असताना दिसून आल्या. आणि कोकण कड्याकडे जात असताना अतिशय घनदाट जंगल हे आज पण आपल्याला दिसून येते. आणि जसं जसं आपण कोकणकडे घेत असतो तसं तसं ठिकठिकाणी छोटे मोठे वॉटरफॉल आपल्याला दिसत असतात. आणि त्या छोट्या मोठ्या वॉटरफॉलच्या मधून आपण प्रवास करून आपण शेवटी कोकण कड्याकडे पोहोचलो. आणि कोकण कड्याचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर आज पूर्णपणे धुकं असल्यामुळे आपल्याला कोकण कड्याचा बराचसा भाग हा दिसला नाही.
पण आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण जे कोकण कड्याचं वैशिष्ट्य म्हणलं, आपण जे रिव्हर्स म्हणतो आपण वॉटरफॉल वगैरे, आपण जर आपण हरिश्चंद्रगडावरती आला, हरिश्चंद्रगड असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे कुठलेही गड असो, प्रत्येक गडावरती आपल्याला बऱ्याचशा गोष्टी निदर्शनास आढळून आल्या की गडावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाण्याच्या बॉटल आणि कचरा जे आपण चिप्स वगैरे खात असतो ते बऱ्यापैकी आपल्याला ठिकठिकाणी आढळून आले. माझे तमाम शिवभक्तांना आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हेच आव्हान राहील की आपण जे सोबत बाटली आणि जो खाण्यासाठी आपण चिप्स वगैरे आणतो तो कचरा आपण ठिकठिकाणी प्रत्येक गडावरती कचराकुंडी लावलेली, आपण त्या कचराकुंडीमध्ये टाकून आपला जो गड आहे आपण तो स्वच्छ राखायचा आहे. आणि आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही कमेंट करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्रीमान योगी श्री श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय.